गणाचा गण गायला शिव शंभोचा गणवी गातो विष्णू विरूचा देवा सर्व माझ्या देवती समान काळ्या कमळाचा रवद निशान भंडाऱ्याच्या जीवावत्यानं जिंकलं बघावं वागित्री भवन तुरीच्या देवाने खडकाच्या माळाला म्हणलं जुडीच्या देवाने खडकाच्या माळा म्हणलं ओठान गावला पुजारी नारायण हो देवाच्या सेवला विठ्ठल देवाचा वाच्यावर खाण्याचा वंद माझ्या शिरावर अपमारणी माझ्या डोलावर
आलेला चालेला दोघांच्या या पायात शिवला गेला निर्माण निर्माण मालेदार म्हणत्यात या म्हणत्यात मालेदार म्हणत्यात म्हणत्यात आदर केला निर्माण या निर्माण आदर केला निर्माण निर्माण जोडियाच्या देवाने या देवाने काय नाव ठेवल ठेवल गावा गोल वाडीला या वाडीला गावा गोल वाडीला वाडीला जागाली मनाला गा मनाला जागाली घेनाला घेनाला फुलवाडी गावाला या गावाला
कोलवाडीला जाऊ बाळार सांगावे गाव चार धन्याला एवढं गाऊन सांगावं गाव चार धन्याला माझ्या बाळाला सोमा माझ्या मनाला माझ्या बाळाला सोमा माझ्या मनाला या पहिल्या सती धर्माला देव ओळ्या राजाला जोडीच्या देवाने विठ्ठल देवाने रविवार मांडा या गावात कोलवाडीला खडकाच्या माळाला जोडीचे देव निघून आले काय प्रकार घडला रे बाबा या खडकाच्या माळाला देवाने विचार केला मनाला गावात कोलवाडीला खडकाच्या मातीचा चला गेला सोमा मला देवाने दया हाल केला आणि बरे आता सोमाला काय सांगितलं देवानं जोडीच्या देवाने सोमा मालला तयार केला कारण जोडीच्या देवाने सांगितलं बाबा जागा मनाला आल्या आता आपण इथे राहायचं या गावा कोल्हावाडीला खडीच्या भगवान मालक हाय दोघात तिसरा कोणतर पाहिजे का नको आता आता सोमाला काय सांगायचं कोणतरी गावात लावून द्यायला पाहिजे श्रेष्ठ म्हणून श्रेष्ठ माणूस या जोडीच्या देवाने सोमा मालला तयार केला सोमा मालदाराला जोडीचे देव काय सांगत होतं खडकाच्या माळाला सांगतो मला एका मुलाला गेलं सोमा निघून जायचं गावाच्या माझा निघून जायचं गावच्या राहण्याकडे अरे बाळा सांगतो ऐक तुला काय झालं अरे निघून जायचंय गावा कोलवाडी नगराला गावचा मेडंग्या कलिजा भगवान आहे त्या ठिकाणाला या कलिजा भगवानाला जाऊन काय सांगायचं सांगतो बाळा ऐक तुला दोनच्या जोड्याचं खरं घोड्याचं गावाला गावा कोलवाडीला धनगर जातीचं धनगर धर्माचं गावाल्या या गावा कोलवाडीला देव आल्यात म्हणून सांगायचं खडकाच्या माळाला जागा मागायला आल्यात म्हणून सांगायचं एवढा निरोप द्यायचा गावच्या धान्याला सोबत साथ केला पाहिजे बाबा या सोमा मालदार तयार केला या सोमा बाळाला जर गावात लावून द्यायचं म्हणतं तर या सोमा बाळाचा साथ शिंगार काय करायला पाहिजे बाबा त्या ठिकाणाला आता काय केलं त्यात मंत्री होता त्याला निश्चित सोमा मालदाराच्या देवाने पेराव कसा केला येळ बंदरीत होता बाळाच्या कमरेला बागलवानी टोपी गाठली बाळाच्या शिरा माथ्याला हिरा मोत्याची जाडी त्याच्या खांद्याला हिरा मोत्याची जाडी दिली मालदाराच्या खांद्याला अरे सोन्याचा खडा बागलवानी टोपी शिरा माथ्याला गाठली मालदार छडी त्याच्या हाताला दिली बाबा त्या ठिकाणाला आणि सोन्याचा खडा त्याच्या पायाला घातला आणि बोले सोमा धरताना तरी उठून चालला सोन्या या चार पावलाने सोन्या याच्या पावलाने गावा कोलवाडीला
संध्या करून गाय सजला कधी पार या कट्याला संध्या करून गा सजला कधी पार या कट्याला हो जोडीच्या देवाने सोमा मल्हार तयार केला या सोमा बाळाचा देवाने साशिंगार कसा केला रे बाबा या खडकाच्या माळाला सोमाचा हा शृंगार केला सोमाला सांगितलं सोमा निघून जायचं गावाच्या मधाकरी पार कट्ट्याला निघून जायचं गावा कोलवाडीला होय पहिल्या सती धर्माला या गावाला नाव काय होतं कोलवाडी नगर आणि आता म्हणजे पटण कडोली आता म्हणतात पट्टण कडोली गाव आणि बरं या टायमाला जोडीचं देवाला या खडकाच्या माळाला सोमा मल्हार तयार केला सोमा मल्हाराला देवाने सांगितलं अरे निघून जायचं गावा कोलवाडीला गावचा मेंढ्या अक्कलीच्या भवनाला काय जाऊन सांगायचं सांगतो आई तुला दोन्या दोन्याचा गडघोड्याचा देवाल्या धनगरी जातीच्या देवाल्या दलित धर्माचा देव आल्या हो गावात जाऊन काय सांगायचं माहितीये का गडघोडा मला थोडी जागा लागेल मागायला सांगायचं धनगर जातीचं देव आल्यात कोलवाडी नगराला गरड घोडा बांधायसाठी थोडी जागा लागल्यात मागायला म्हणून एवढा जाऊन रे बाळा निरोप द्यायचा गावच्या त्या धन्याला आणि या दोन्हीच्या देवाचा ऐकून सोमाने घेतलं सोमा सोन्याच्या पावलानं निघून गेला होता गावा कोलवाडीला सोन्याचा खडाव देवाने या सोमा बाळाच्या पायाला दिला हो सोन्याच्या पावलानं सोमा मल्हार या गावा कोलवाडीला निघून गेला बाबा त्या ठिकाणाला पण नितीच्या मला गावचा धनी कलिशा भगवान काय करत होता गावचा धनी मग त्याला कलिशा भगवान सवळ संध्या करायचा हो अरे जवळच्या पाऱ्याला अंगो जवळ करून बसायचा कलिपार कट्ट्याला विविध पट्ट्या दंडाला लावून बसायचा सोमा जाऊन तिथं भिडला आणि त्या टायमाला आणि सोमाने गुळ्याला सोमाने राम राम केला अरे बाबा कुणाचा जासू कुणाचा भाजला अरे बाळा तू आम्हाला भेटायला आलाय बरोबर आहे मग कुणाचा जासू जाईल पण तुझं नाव गाव तू सांगते म्हणलं आम्हाला काय नाही म्हणलं सोमाला काय सांगितलं माहितीये का या टायमाला कलिशा भगवानानं विचारलं सोमा बाळाला सोमा मल्हारानं आपलं नाव आणि काय गाव सांगितलं जोडीच्या देवाच्या विठ्ठल देवाला त्या ठिकाणाला काय नाही म्हणा विठ्ठलाचा मालदार म्हणा गर्दीचा दासूदा या विठ्ठलाचा मल्हार होय आणि मिरचीचा दातू म्हणतात मला म्हणून या सोमा मल्हारला आपली ओळख सांगितली या कलिशा भगवानाला आणि या दोन ज्या दोन्यातले घर घोड्याचं धनगर धर्माचं ज्या वेळेस खडकाच्या माळाला काय करायला पाहिजे बाबा काय नाही घर घोडा मला थोडी जागा लागली मागायला महाराज हो काय सांगायचं तुम्हाला काय झालं बाबा धनगर देव आल्यात या खडकाच्या माळाला थोडी जागा मागायला लागल्यात त्याच्या कारणाने म्हटलं मला तुमच्याकडे लावून दिले म्हटलं कोलवाडी नगराला बघा कलिशा भगवान मनाचा विचार केला गावचा धनी कलिशा भगवानाने मनाचा विचार केला अरे धनगरी देव कवा नाही ते आल्यात आमच्या गावाला या कलिशा भगवानाचा आनंद भगवान मावणार रे बाबा त्या ठिकाणाला म्हणलं काय हरकत नाही म्हणलं सोमा सांगतोय भांडायला सांगू लागला या सोमा मल्हाराला कलिशा भगवानानं काय सांगितलं माहिती आहे का बाबा म्हणला मी गावचा धनी असतो तर काय झालं म्हणला अरे बाळा होय जरी म्हणला मी गावचा मालक असलो तरी म्हणलं या कोलवाडी नगराचा विचार घेणार गावाचा गाव जमा गोळा आणि करणार मग काय ते जागा द्यायचं का नाही ते उद्या सांगतो म्हणला तुला मग त्याला काय केलं माहितीये का कलिशा भगवानानं काय केलं या सोमा बाळाला सांगितलं उद्या काय सांगतो म्हणून त्या ठिकाणाला आणि माझी उठी त्यानं उठ्या तळाचा बळबळ घेतला बाळा सांगू लागला या कलिशा भगवानानं काय केलं होय. नरुडीच्या बाळाला हा काळी मारली अरे बाळा म्हणलं असं कर म्हणला अरे म्हणलं असं कर गावाला तोंडी दे म्हणू लागला आमच्या कोलवाडीला नगराला तोंडी अशी द्यायची धनगरी धर्माचा देव आल्या हिंदू धर्माचं देव आल्यात खडकाच्या माळाला जागा मागायला लागल्यात तेव्हा म्हणलं काय करायचं यासाठी उद्या गाव गोळा करायचं म्हणलं गावाला आता कलिशा भगवान सांगितले तळाच्या बाळाला कोलवाडी नगराला कोलवाडी नगराला कोलवाडी नगराला गावायात गाव चालल्या वविला चालल्या वविला रड माझ्या देवाचा उदरे माझ्या देवाचा पुजाऱ्याच्या बाळाला जन्म दिल्या बापाचे
पटन कडोली आता म्हणतात पटन कडोली गावा जोडीच्या देवाने सोमा मालदार तयार केला. या सोमा मालदाराला सांगितलं देवाने बाळा निघून जायचं गावात कोलवाडीला. गावच्या धान्याला जाऊन काय सांगायचं सांगतो आहे तुला. काय नाही दोन दिवस घोड्याच्याकडे घोड्याच्या देवाल्या गावचा मालक जो कधीच्या गावात त्याला जाऊन काय सांगायचं. धनगरी धर्माच्या देवाला गावात कोलवाड्या खडकाच्या माळाला खडकाच्या माळाला गड घोडा बांधायसाठी थोडी जागा लागत मागायला म्हणून एवढा आमचा धरून द्यायचा म्हणला गावच्या मालकाला. आता तसं देवाने सांगितलं सोमा बोलत होता कधीच्या भगवानाला मालकाला निघून आला या गावात कोलवाडीला. काय रे बाबा प्रचार करायच्या ठिकाणाला सोमाचं ऐकून घेतलं कधीच्या भगवान हरिवाणी होती आणि रोट्या तळावर घेतलं माझ्या बाजूला. तरी गावचा मालक असला तरी एकट्या काय गाव चालतंय का. काय नाही गाव चालणार. कधीच्या भगवानानं सांगितलं सोमा मालदाराला बाळा हो उद्या म्हणला मी गावाचं गाव गोळा करतो गावाचा विचार घेतो आणि मग काय ते म्हणला जागा द्यायची नाही ते सांगतो म्हणला तुला. पण आता काय हरकत नाही म्हणू लागला. नरुट्या तळा बनवून घेतलं. या कधीच्या भगवानानं नरुड्याच्या बाळाला तराळाच्या बाळाला बनवून घेतला जवळल्या बाजूला. अरे बाळा जाऊन गावात दौंडी दे कोलवाडी नगराला. आता दौंडी कशी द्यायची माहितीये का. गावात दौंडी काय द्यायची माहितीये का. काय द्यायची बरं धनगरी देवाल्यात कोलवाडी नगराला. अरे जागा लागल्यात मागायला त्याच्या कारणानं उद्या गोळा व्हायचा आहे आपल्याला. सर्व साऱ्या गावाला दौंडी दिली. गावाच्या गावाचा मागोवा झाला कुठं. अरे दौंडी साऱ्या गावाला दौंडी साऱ्या गावाला कोलवाडी नगराला कोलवाडी नगराला. गावायात गाव जमा गोळा झाला.
जमा गोळा झालं या अरे गावायाचे गावला जमा गोळा झालं या गावायाच्या मनाला गली पार साऱ्या गावाचा कोलवाडी नगराचा विचार यो चालला विचार यो चालला घरी गावाला आलं आमच्या गावाला जागा लागल्यात मागायला रे जागा लागल्यात मागायला गावाचं गाव जमा गोळा झालं आणि काय विचार करू लागला या गावाचा विचार चाललाय नगरदेव कवा नाही केले आमच्या गावाला जागा मागायला लागले आता काय विचार करू लागले अरे जागा द्यायची नाही का जागा द्यायची नाही का धन घरी देवाला धन घरी देवाला अरे गावातल्या लोकाला काही बरं वाटलं काय बरं वाटलं बाबा लोकाला बाबा वाटले गावा नाही ते धनगरी द्यावं आले गावाला कोलवाडी नगराला काही बाबा लोकाला बरं बरं वाटेना बरं बाबा वाटेना गाव म्हणल्यानंतर होय म्हणा कोण नाही म्हणणार आताची पाच बोट आहेत का हो हो काय लोकांनी बरं वाटलं काय लोकांनी बरं काय वाटलं लोकांनी बरं वाटलं या कोलवाडी नगराला आणि बरं अरे द्यावलंही वंगाळ एवढं आहे ते चांगलं द्यावलंही वंगाळ एवढं आहे ते चांगलं गावायाच्या मनाला साऱ्या गावाचा विचार फुलवाडी नगराला गावायाच्या मनाला गावायाचा विचार सोमा मालदाराने सांगितल्याप्रमाणे या कलीच्या भगवानाने हे गावाचे गाव गोळा केले या कली पारकट्याला आता गावाचं गाव जमा गोळा झाला चौगुले मगदूम पाटील कलीच्या भगवान कलीपार कट्टे उभा राहिला बाबा गावाचं जे काय पुढारपण करलेली माणसं होती काय काय जी मेडिके होते फुले पाटील कुलकर्णी मगदूम सर्व सर्व या कलीपार कट्ट्याला गोळा जमागोळा झाला त्या ठिकाणाला आता कलीच्या भगवान कलीपार कट्ट्या उभा राहिला आणि गावाच्या गावाला सांगू लागला गावचा मेढक घ्या मग त्याला कलीच्या भगवान अरे कलीपार कट्ट्यावर उभा राहिला सर्व साऱ्या गावाला काय सांगत होता रे बाबा त्या ठिकाणाला अरे बाबा म्हणला कधी नाही ते म्हणलं धनगरी धर्माचं धनगरी जातीचं दोन द्या जोड्याचं गड घोड्याचं द्यावा आल्या कलीच्या भगवानाला आनंद झाला पहिला म्हणला मला मी कुणाची पाठबळ नव्हती म्हणलं जरा भुजबळ आली बसत म्हणलं कवा नाही तिथं देवाला आता गावाला सांगू लागला या गावाचे गावरा बाबा विचार करू लागले कलीच्या भगवान कट्ट्यावर उभा राहिला गावाचं गाव ऐकत होत काय प्रकार घडला रे या गावात कोलवाडीला आता गावाचा काय विचार करू लागला धनगरी देवाडी जागा द्यायची बरोबर आहे बाबा अरे सोमा होय जागा तुझ्या मला जागा देण्याबद्दल काय नाही म्हणला आता कोण होय म्हणणार कोण नाही म्हणणार सर्व साऱ्या गावाचा विचार झाला पण गावातली काय लोक सांगू लागले अरे सोमा मल्हारा सांगतो आहे तुला धनगरी देवाची तुला जागा दिली
तर आमच्या गावाला उद्या काय होणार? काय होणार बरं? मी धनगर त्या उद्या काय करतील माहिती आहे का? हो हो 1000-2000 बकरी कापणार. असं कोण म्हणते या? गावातली काय लोक म्हणू लागली, हो हो उद्या रे बाबा या तुमच्या धनगरी देवाची जागा दिली तर धनगरी देव उद्या बकरी कापणार. 1000-2000 बकरी कापतील. 1000-2000 बकरी कापली रक्ताचा तर कापलेल्या बकऱ्याचा रक्ताचा पाठ म्हणून आमच्या कलीच्या भगवानाच्या रावणाला येणार मुलाला. आणि म्हणा लिंगायत धर्माला बोलता लागला बाबा कलिशा. कलीच्या भगवान आमच्या लिंगायत धर्माचा आया. अरे जर रक्ताचा पाठ आला आमच्या कलीच्या भगवानाच्या रावणाला तर पटा लागतोय की आमच्या कलीच्या भगवानाच्या आता धर्माला. मला एवढं थांबणार नाही ते द्या. जर म्हटलं धनगरी देवाची जागा दिली होय तर बकरी कापून एवढ्या गप्पा सर्वात म्हणू लागला. काय माहितीये का वर्षाच्या नियमाला म्हणजे 1000-2000 वारके गोळा करतो. उद्या खडकाच्या माळाला जत्रा भरविणार म्हटलं धनगरी. आणि मला कुठे करणार? जर उद्या जत्रा भरली धनगरांची तर 1000-2000 ढोल गोळा करतील आणि उद्या मला गावात वालूक करतील म्हणाला. उद्या जर वालूक इशीत चालू झाला मला तर कलीच्या भगवाना तुझं इशीत निवळ म्हणू लागला. तुला बसू देणार नाही म्हणू लागला. कलीच्या भगवाना सांगतो आई तुला जर धनगरांचं ढोल वाजायला लागलं तर अरे तुझ्या रावळात रे बसू वाटणार नाही तुला त्या ठिकाण्याला. एवढं ऐकून घेतलं होतं माझ्या सोमा भांडारानं. सोमा भांडा विचार करू लागला. पण देवानी सोमाला काय सांगितलं माहितीये का? पुढचं माणूस कसं बोलतोय बघायचं. सोमा मालदार म्हणजे बुद्धीचा प्रधान आहे बाबा. होय विठ्ठलाचा मालदार बिराबाचा दासूच नाव आहे त्याला. या सोमाला सांगितलं बाळा ज्यावेळी तू गावात जाणार गावातली काय लोक ज्यावेळी तुला प्रश्न विचारतील त्या प्रश्नाचं उत्तर बघायचं त्याला उत्तर तू द्यायचं म्हणून सांगितलं सोमा बाळाला. आता बुद्धीनं भरला सोमा उठून उभा राहिला. कलिशा भगवान तोंड केलं. कलिशा भगवान सांगू लागला. हे कलीच्या भगवाना काय झालं बाबा? अरे तू म्हणतोय ते बरोबर आहे पण उद्या म्हणला या गावा कोलवाडीला जर जत्रा भरली तर म्हणला बकऱ्याची जत्रा काय होणार नाही म्हणलं तुझ्या गावात. कारण मला चौकलिंग म्हणलं माझ्या देवाच्या गळ्यात आहे म्हणू लागला. तुझ्यापेक्षा देव मला लिंगायत नाही. माझं देव चौकलिंग माझ्या भगवंताच्या गळ्याला आया. तुझ्या धर्मापेक्षा माझा देव म्हणला लिंगायत धर्माला म्हणू लागला. आता काय हरकत होता का दिली पाहिजे त्यासनी. म्हटला जर म्हणलं ढोल वाजायला लागलं तर म्हटलं मला देवात बसू वाटत उद्या. अरे बाबा म्हणलं इशी तर वाजून चालू होता ऐकू देणार नाही तुला. हे मी वचन देतो म्हणला जर ढोल वाजायला लागले इशीत तर तुझ्या रावणात ऐकू येणार नाही एवढं वचन देतो म्हणला तुला. आता काय हरकत नाही जागा घ्यायची म्हणू लागलं. अरे सोमा माझ्या बाळाला सोमा माझ्या बाळाला मला राजा तान्याला मला राजा तान्याला. गावातल्या लोकांनी वचनात बांधून रे बांधून या घेतले. अरे जागा द्यायचे ठरले जागा द्यायचे ठरले धनगरी देवाला धनगरी देवाला. गडबड सोमा माझ्या बाळाने सोमा माझ्या बाळाने सोमा माझ्या बाळाने. देव
आता या जोडीच्या देवाने जाऊन सांगायला पाहिजे का आता देवाचा माझा पत्नी कुठे गेला? सोमा मांदारानं गावाचं ऐकून घेतलं, गावानं वचनात मागून घेतलं देवाच्या सोमा मांदाराला. होय बाबा जागा देणार तर आम्ही सांगितल्याप्रमाणे तुझ्या देवाने वागलं पाहिजे त्या ठिकाणाला. काय हरकत नाही, मला सोमानं वचन दिलं. सोमा बाळाला वचनानं बांधून घेतला. सोमा मांदारानं कोलवाडी नगर सोडलं. खडकाच्या माळाला मालदार निघून गेला. जोडीच्या देवाला झालेलं वर्तमान सांगू लागला त्या ठिकाणाला. या देवाने सोमाचं ऐकून घेतलं, जा वृत्तानं ऐकून घेतलं, जा उद्या गाव भेटीला येणार. देवाने काय केलं? धर्तरी म्हणता घडता काची तोरा आणि बांधला. अरे बाळा जागा द्यायचं ठरलं का म्हणला? होय या देवानो तुम्ही सांगितल्याप्रमाणे गावाचं गाव म्हणा जागा द्या तयार झाले म्हणत तुम्हाला. मग देवाने काय केलं खडकाच्या माळाला? अरे उद्या सर्व जण गावाचं गाव कोलवाडी नगर उद्या आम्हाला भेटा येणार म्हणल्यानंतर जोडीच्या देवाने खडकाच्या माळाला धर्तरी म्हणता बाकाशी तोरण बांध रे बाबा त्या ठिकाणाला. सगळे त्या पाला निर्माण उगवायला गावाचं गाव जमा गोळा झालं. कलिपार कंट्याला निघून जायचं त्याने देवाच्या भेटीला. या कलीच्या भगवानाच्या सांगण्याप्रमाणे या तळाला दौडी दिली बाबा. गावाचं गाव जमा गोळा झालं धनगिरी देवाच्या उद्या भेट द्यायला जायचं आपल्याला कोलवाडी नगरला खडकाच्या माळाला. आता पांढरीचा धनी मिळाला कलीच्या भगवान होल्या बाजूला गाव तिच्या पाठीमागे चाललेलं होतं. गावचा मालक म्हणत्याला कलीच्या भगवान नंदीवर बसला. गावाचं गाव त्याच्या पाठीमागे निघून चालले. जोडीच्या देवाची भेट घेण्यासाठी खडकाच्या माळाला. पण जेव्हा त्या गावाचा गाव विचार करू आला, पण देवाने मला आता विचार केला खडकाच्या माळाला. काय करायचं? आता कुणाचा मान कुणाला द्यायचा बाबा आपण आता? बरोबर आहे. पुन्हा म्हणल्यानंतर गावात कोणतरी त्या दोन मानकरी असतात ज्याचा मान आहे त्याला दिला पाहिजे. गावाचं गाव ज्यावेळी खडकाच्या माळाला निघून गेलं त्यावेळी जुडीचं देव काय सांगत होतं या कोलवाडी नगरातल्या लोकांनी बाबा? अरे बाबा पहिली भेट कुणी काही सांगतोय का तुम्हाला? जो का पांढरीचा धनी त्यानं काय करायचं माहितीये का? ज्याचा काय पांढरीचा धनी हाया त्यानं आकाशी तोरण तोडायचं. त्यानं आम्ही बांधलेलं तोरण त्यानं तोडायचं. गावचा जो काय मालक आहे त्यानं आम्हाला पहिली भेट द्यायची म्हणून जुडीच्या देवाने सांगितलं खडकाच्या माळाला. विचार करू ना कुणाचा मान कुणाला द्यायचा. पांढरीचा धनी कलीच्या भगवान काय करायचं? आकाशी तोरण तोडायचं. सर्व साऱ्या बघा गावाला बघा जीवाला. सूर्याच्या बघा देवाला पहिली भेट कुणी जायचे. गावाचा विचार चालला. सूर्याच्या देवाला पहिली भेट कुणी रे. बाबा जायचे कुणी बाबा जायचे. या कोलवाडी नगराला गावातलं गाव निघून गेलं. पण जोडीच्या देवाने सांगितलं बाबांनो जो कोण गावचा मालक आहे ज्याचा पांढरीचा धनी आहे त्यानं आम्हाला पहिली भेट द्यायची म्हणून जोडीचं त्या विठ्ठल सांगितलं त्या ठिकाणाला. आता गावाचा काय विचार करू कुणाचा मान कुणी घ्यायचा आणि कुणाचा मान कुणाला कुणी द्यायचा. खडकाच्या माळाला रे बाबा काय विचार चालला त्या ठिकाणाला. आता पांढरीचा धनी कलीच्या भगवान सांगितलं बाबा आकाशी तोरण तोड आणि पहिली भेट जोडीच्या देवाला तू दे. बघा जोडीच्या देवाने सांगितल्याप्रमाणे गावचा मेढन घ्या कलीच्या भगवानानं रे बाबा आनंदीवर बसला. जोडीच्या देवाने विठ्ठल देवाने बांधलेलं तोरण खडकाच्या माळाला रे बाबा तोडलं त्या ठिकाणाला. नंदी बसला, नंदी त्यानं आकाशात उडवलं आणि वरच्यावरती तोरण तोडलं. कलीच्या भगवानानं बांधलेलं तोरण तोडलं आणि पहिली भेट देवाला दिली. विठ्ठल देवाला पहिली भेट दिली आणि मग गावाचं गाव या जोडीच्या देवांच्या पाया पडू लागलं खडकाच्या माळाला. आता गाठीभेटी झाल्या खडकाच्या माळाला. सर्व सारं गाव पाया पडून झालं. चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. जोडीच्या देवाने खडकाच्या माळाला काय केलं त्या ठिकाणाला. आता घडीभर सभा बसली होती खडकाच्या माळाला. जोडीच्या देवाने मला विचार केला कलीच्याकडे तोंड केलं. गावाला सभा भरली. हो
जुडीच्या देवाने आपल्या कांबळ्या भोवतीने सर्व जरा गाव वळवून घेतला या कोल्हवाडी नगराला. बघा एक कनिष्ठ भगवान सांगतोय तुला जुडीचं देव सांगित होतं या कोळंब्याच्या बाळाला कलिजा भगवानाला. अरे कलिजा भगवाना सांगतो ऐक तुला या तुझ्या कोल्हवाडी नगराला रहिवासा मी म्हणला या जागा आली की आमच्या जेवण म्हणाला आम्ही इथं राहणार आम्ही इथं राहायचं म्हणतोय तेव्हा तुझ्या कोल्हवाडी नगराला राहायसाठी थोडी जागा पाहिजे द्यायला. आता थोडी म्हणजे बाबा थोडी जागा द्यायची माहिती आहे का 12 यांनी एक काट्यात बाबा राहायचं या टायमाला राहायचं म्हणू लागलं बरं जोडीचं देव बोलत असताना गलीच्या भगवान बोलत होता या देवानं तुम्ही राहणार म्हणताय आमच्या गावाला पण निदान राहायला केवढी जागा पाहिजे ते तर सांगायचे आम्हाला. काय नाही म्हणलं कनिष्ठा नवऱ्या नागर म्हणजे येऊन आमच्या हातात आया काय येत काठीचे बाबा घालायचे मोजून बारा घालायच्या काट्या गलीच्या भगवाना होय आमच्या हाताची काय येताची काठी हाय येताच्या काठीचं 12 काट्या मापायच्या आणि जेवढी काय मापून जागा येईल तेवढी आम्हाला राहायला द्यायला पाहिजे कोल्हवाडी नगराला. आता बघा कनिष्ठा भगवान म्हणाचा विचार केला तुम्ही एकटं जागा देणार आहे का बाबा. जुडीच्या देवांचं बोलणं कलीच्या भगवानानं ऐकून घेतलं जरा रे बाबा या लिंगरूच्या पाटलाकडे हवाकडे नजर केली. लिंगरूच्या पाटलानं कलीच्या भगवानाचं ऐकून घेतलं त्या ठिकाणी आला निवृषा पाटला सांगतो ऐक तुला हे घराघरी जाऊ जागाला येत मागायला 12 येत काठीचे बाबा घालून गाव म्हणल्यानंतर होय कलीच्या भगवानचा एकटा काय निर्णय देणार. या कलीच्या भगवानानं लिंगरूच्या पाटलाकडे वळून बघितलं अरे लिंगरूच्या म्हणला काय झालं बाबा धनगरी देव जागा मागत्यात तेव्हा म्हणला काय करायचं हो हो जोडीच्या देवाने 12 काठीचं माप घालून दिलं रे बाबा त्या ठिकाणी आला. हा त्याला सांगितली की मागाशी मागाने इकडे इंगलं कधी चाललंय शांत मागा सांगितलं हे जरा पप्पा घेऊया हे जरा घ्यायला एवढ्या कारण वाल्या दादा अव तुम्हाला झाले तरी का कारण वाल्या दादा अव तुम्हाला झाले तरी का अजून कसा चहाचा उभराच नाही अजून कसा चहाचा उभराच नाही मी काय केलं चुली मांडा तिकडे चुलीला होय जहा चुलीवर हाय का गॅसवर हाय अजून कसा चहाचा उभराच नाही 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 गुळाचा हाय का साखरेचा हाय चहा पिल्याशिवाय काय करणार आहे का दादा शेर काय आता एक तुझा चहा प्यायला पहिला शेर जाय मग साखरेला असं चहा घ्या चहा गुळाचा हाय का साखरेचा हाय चहा पिल्याशिवाय करणार नाही चहा पिल्याशिवाय करणार नाही चहा पिल्याशिवाय करणार नाही चहा पिल्याशिवाय करणार नाही
कापडा दुकान आहे. होय, कापडा दुकान सावकार आहे दिला असतं तर काय तुला त्या बाळूमामान दिला असतं तर तुझ्याकडे बरोबर हो सावकर शादून कशाचं आहे? दूध म्हशीचं आहे का गाईचं आहे? गोकुळचा वारण्याचा आहे गोकुळ हाय का वर्णच हाय चहा पिल्याशिवाय चव करणार नाही चहा पिल्याशिवाय चव करणार चहा पिल्याशिवाय चव करणार मोबाईल लावला हो चालले हो ए बाळ त्याला आलेलो बाळ ए शिका